हॅलो फ्रेंड्स, अविशू रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज इथे मी काळ्या वाटाण्याची उसळ केलेली आहे. त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. तर काळे वाटाणे मी रात्रभर भिजत घातले होते आणि आता याला कुकरला लावून 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता इथे आपण वाटणाचं वाटण तयार करतो आहे. तर मी त्याच्यासाठी कांदा तेलामध्ये परतून घेतला आहे. कांदा, टोमॅटो, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं लसूण घेतलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे एका कढईमध्ये. छान भाजलं की मग आपण ते मिक्सरला लावून त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. ओलं खोबरं पण टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. आता इथे मी मिक्सरला सर्व मिश्रण भाजल्यानंतर मी वाटून घेणार आहे. याची चांगली पेस्ट बनवायची आपल्याला. ही पेस्ट बनवून झाली की मग आता इथे आपण त्याची फोडणी करूया. तर फोडणीसाठी मी आधी कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेलामध्ये थोडंसं जिरं वगैरे टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. हे सर्व टाकून झाल्यानंतर मग आपण आता जो वाटलेला मसाला आहे तो टाकायचा आहे. जे आपण कांदा भाजून घेतलेला आहे, कांदा, टोमॅटो, ओलं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या आणि आलं आणि लसूण, या सर्वांची आपण जी भाजून पेस्ट बनवलेली आहे ती आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायची आहे चांगली. ओल्या खोबऱ्यामुळे या भाजीला खूपच चांगली टेस्ट येते. आता इथे आपण चांगलं हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये चांगलं भाजल्यानंतर आता इथे आपण लाल मिरची पावडर ॲड केली 1 चमचा. 1 चमचा मी गरम मालवणी मसाला घेतलेला आहे आणि 1 कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलेला आहे. तुम्ही मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, कमी जास्त करू शकतो आपण याच्यामध्ये. आता हे सर्व मसाला आपल्याला आपल्या वाटणाबरोबर चांगलं भाजून घ्यायचं आहे एकसारखं. चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला ते भाजत राहायचं आहे. एकदा हे छान भाजलं की मग आपण याच्यामध्ये वाटाण्याची उसळ जी आपण कुकरला लावलेली आहे ती टाकायची आहे त्याच्यामध्ये. आता इथे मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठसुद्धा तुम्ही तुमच्या सवयीप्रमाणे किती टाकता, आपल्या मसाल्याला किती मीठ लागतं त्याच्याप्रमाणे आपण अंदाजे टाकू शकतो. तर थंड झाला की आपल्याला वाटाणे काढून घ्यायचे आहेत कुकरमधून आणि ते चेक करायचं आहे की ते शिजलेले आहेत की नाही. तर आता इथे आपण थोडंसं झाकण ठेवूया आणि आपला मसाला चांगला भाजतो तोपर्यंत आपण कुकर काढून आता इथे चेक करते मी ते वाटाणे शिजलेत की नाही. तर वाटाणे बऱ्यापैकी चांगले शिजलेले आहेत. तर तुम्ही याला थोडंसं वरवंट्याने थोडंसं वाटायचं आहे ते त्या ह्याच्यामध्येच, टोपामध्ये. जास्त बारीक नाही करायचं आहे ते. तर काही वाटाणे थोडेसे मऊ करून घ्यायचे आहेत आणि काही वाटाणे अख्खेच ठेवायचे आहेत. ते वरवंट्याने ते थोडेसे वाटले गेल्यामुळे त्याचा रस्स्यामध्ये चांगला दाटसरपणा येतो. त्याच्यामुळे थोडे वाटाणे आपल्याला ते वाटून घ्यायचे आहेत. आता इथे गरम मसाला आपला चांगला भाजत आलेला आहे सर्व. धणे पावडर 1 अर्धा चमचा ॲड केलेली आहे. ते आपला मसाला चांगला भाजलेला आहे, तुम्ही बघू शकता. याला साईडला थोडं थोडं तेल पण सुटत आहे. तर या स्टेजला आपल्याला आपले हे जे शिजवलेले वाटाणे आहेत ते मी टाकलेले आहेत. वाटाणे रात्रभर भिजलेले असल्यामुळे आपल्याला कुकरला 4 ते 5 शिट्ट्यांमध्येच हे शिजून जातात. खूप छान लागते ही भाजी. चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा घावणे वगैरे जे करतात आपण त्याच्याबरोबर पण ती छान लागते, डोस्याबरोबर वगैरे. कोकणामध्ये स्पेशली ही केलेली करतात ही भाजी, काळ्या वाटाण्याची उसळ. अतिशय छान लागते ही भाजी. आता आपलं जे मिक्सरमधलं जे पाणी होतं ते पण मी त्याच्यात टाकलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं ते अजून शिजलं जाईल चांगलं एकसारखं. आपल्याला 5 ते 10 मिनटं या सर्व
मिक्स करून हे चांगलं उकळून द्यायचं आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही अजून हवी असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकू शकता. तर इथे आपली भाजीच पूर्ण व्यवस्थित रेडी झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझे चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.